अनेक पुलांची मागणी झाली, पण सुजित पाटलांनी जे काही पुलाची मागणी केली 62 किलोमीटरवर, 62 चेनेजवर. गाव कुठलं तुमचं? ते पिंपळनेर अंतर्गतच 2 वस्त्यांना जोडणाऱ्या एक पुलाची मागणी पाटलांनी केली. त्याचं साधारण एस्टिमेट मी काढायला लावलंय, तेही आपण मंजुरी देऊन त्याचंही काम लवकरात लवकर सुरू करू. काय नाही, पुलांची मागणी भरपूर आहे. टप्प्याटप्प्याने पुलं बांधले पाहिजे. एका खटी पूल बांधले का माणसाचं काय होतं मला विचारा. मी एका श्वासामध्ये फ्लायओव्हर उरकला तर लोकांनी मला उरकून टाकलं. टप्प्याटप्प्याने एक एक कॉलम टाकत जायचं. मी 1.5 वर्षामध्ये 15 वर्ष जुना फ्लायओव्हर उरकून टाकला. मी 1.5 वर्षामध्ये 15 वर्ष प्रलंबित नगर करवा रस्ता उरकून टाकला. मी 1.5 वर्षामध्ये 10 वर्षापासून प्रलंबित नगर बायपास उरकून टाकला. आणि या उरकण्याच्या नादाला लागून लोकांनी मला उरकवलं. आता जे नवीन प्रतिनिधी आले त्यांनी पहा, सीना नदीचा एक पूल त्याला फक्त 4 कॉलम आहेत. दर 6 महिन्याला एक कॉलम उभा राहतो. तर संत गतीने काम झालं पाहिजे. लोकांना ज्या गोष्टीची सवय नाही, आपण जर ती काम केलं तर मग अपचन होत. माझी चूक झाली की जे लोक झुणका आणि भाकरवर खुश होते त्यांना मी गुलाबजाम द्यायचा प्रयत्न केला, आमरस द्यायचा प्रयत्न केला, आणि ते आंबे अपचनीय झाले, त्याचा त्रास झाला. त्याबद्दल मी माफी मागतो. त्यामुळे आता पहा, कार्यक्रम जरी असेल, पुढे तुम्हाला काही दिसतंय वडापाव चहा काही सोय नाही. मला असं वाटायचं आपण काहीतरी चांगलं देऊ, पण कधीतरी चांगल्या गोष्टीचा परिणाम पण वाईट होऊ शकतो, याचं मी जिवंत उदाहरण आहे. पण तरी सुद्धा पारनेर तालुक्यासाठी पाण्याचा जो शब्द कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या तालुक्याला दिला, तो शब्द त्यांचे चिरंजीव माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील. हा शब्द या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला दिला. आज ही मिळालेली सत्ता आणि आज हे मिळालेलं पद, यामध्ये कुठल्याही तालुक्यात किंवा कुठल्याही शेतकऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष भावना नाही. जे घडला तो अपवाद आहे. पराभव लोकांचा होतो. शेवटी लोकतांत्रिक प्रक्रिया, जनतेने दिलेला निर्णय आपण मान्य करत पुढे जात परत एकदा जोमाने कामाला लागू. अनेक गावांच्या मागण्या नव्याने उपसा जलसिंचन योजनेच्या होणाऱ्या सर्व्हेमध्ये घेण्याच्या आल्या. जातेगावचं नाव त्याच्यामध्ये समावेश करायचंय. अजून काही गावांचं पळवे गाव होतं बहुतेक मग शहरचं, त्यांचं नाव समावेश करण्याची मागणी. तर सर्वे आपण आजपासून सुरू करतो. शेवटी माझ्याकडे भांड्यात जेवढं पाणी मी तेवढंच देऊ शकतो. जे कोरडे दादा तुम्ही प्रश्न उपस्थित केला की पाणी का मिळत नाही, तर कुकडी प्रकल्प जेव्हा निर्माण झाला तेव्हा सोलापूर जिल्हा नव्हताच. आणि मग त्या कुकडी प्रकल्पामध्ये करमाळ्याचं समायोजन झालं आणि म्हणून भाकर एकच आहे. अगोदर त्याच्या अर्ध्यामध्ये भाग झाला, मग ती तत्कोर झाली, मग त्या तत्पुरती तत्कोर झाली. आता जर आपण पाण्याचं नियोजन न करता पाण्याचे वाटेकरी निर्माण करत गेलो तर कोणाला एक घास सुद्धा शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला फार काळजीपूर्वक उपसा जलसिंचन योजना करायची आहे. आपल्याला पहिले पाण्याची तरतूद करावी लागणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की जे शब्द आणि जे भाषण आपण अनेक वर्षापासून ऐकले की डिंबे ते माणिकडोह बोगदा होणार, डिंबे ते माणिकडोह बोगदा होणार, 5 TMC पाणी वाढणार, समजून घ्यायचं विधानसभा लागली. साखळी योजना आम्ही करणार, समजून घ्यायचं जिल्हा परिषद निवडणूक लागली. पारनेरची पाणी पुरवठा योजना आम्ही करणार, समजून घ्यायचं पारनेर नगर पंचायत लागली. वाडेगावांना एस्केप येणार, समजून जायचं पंचायत समिती निवडणूक लागली. भाषण आणि पेपरच्या बातम्यांवर परदेशात बसलेल्या पारनेर तालुक्याच्या माणसाला लक्षात येतं की निवडणूक चालू आहे. कधी काही झालं, पण आता तसं होणार नाही. या 5 वर्षामध्ये जो विश्वास तुम्ही माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर दाखवला, जो विश्वास तुम्ही दाते सरांच्या नेतृत्वावर दाखवला, आज दाते सर आमदार झाले, हे सगळ्यांचं मिळून कष्ट आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्ती असेल, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे. यामध्ये विजू आवटींनी घेतलेला माघार त्याचं त्यागाचं प्रतीक आहे आवटी साहेबांची आमदारकी. यामध्ये सुजित पाटलांनी राजकीय घेतलेला निर्णय त्याचं प्रतीक आहे दाते सरांची आमदारकी.
आणि म्हणून जे आपण म्हणतो की दाते सर आमदार नुसते नाही, दाते सर सर्वांचे आमदार आहे, कारण की सर्वांनी मिळून आपले मतभेद सोडून एक सुसंस्कृत चेहरा या तालुक्याला मिळावा यासाठी आपण प्रयत्न केला. आणि दाते सर देखील प्रत्येक वेळेस प्रश्न मांडतात, तालुक्याचे प्रश्न जाणून घेतात आणि शेवटी एका आमदाराला मर्यादा आहे. मी मान्य करतो की जनतेने दाते सरांना निवडून दिलं, पण ज्या अपेक्षा तुम्ही आमदारांकडून धरतात त्यांना देखील काही मर्यादा असतात निधी आणण्याच्या. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागेल. मागण्यांना अंत नाही, पण तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की जो तालुका आश्वासनावर जगला, ज्या तालुक्याला 30-30 वर्ष आश्वासन देऊन लोकांनी पदं भोगली, ज्या तालुक्याला आश्वासन देऊन लोकांनी आमदारकी आणि खासदारक्या मिळवल्या, त्यांच्याकडून हे एकही काम पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून विनंती करतो की तुम्ही या सगळ्यांच्या भाषणाच्या रेकॉर्डिंग काढाच. लोकसभेमध्ये झालेल्या भाषणांच्या रेकॉर्डिंग काढा आणि यांनी लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी जेवढे शब्द दिले त्यापैकी एक शब्द तरी पूर्ण झाला. ते करू शकत नाहीत, त्यांच्याकडून ते होणार नाही, कारण की यापूर्वीही त्यांच्याकडून काही झालेलं नाही. शब्द देऊन सत्ता मिळवणं सोपं असतं, पण जबाबदारी पडल्यानंतर ती पार करण्याची दानत फक्त आणि फक्त विखे पाटील परिवारामध्ये आहे, आणि ते आम्ही करून दाखवणार. आम्ही ना इथून पळालोय ना इथून पळणार. जनतेने नाकारलं तरी आज आपण जनतेला दिलेला प्रत्येक शब्द, मी पराभूत झाल्यानंतर मला आवश्यकता नव्हती सकाळी योजना करायची, मी माझे हात झटकून मोकळे झालो असतो की कशाला करायचं, लोकांनी पाडलंय. पण आपलं राजकारण फक्त 5 दिवसापुरतं नाही. आपण एका लाटेवर सवार होऊन लोकप्रतिनिधी झालो नाही. 50 वर्ष कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत विखे पाटील परिवाराबरोबर राहणारे असे असंख्य लोक आहेत, ज्यांनी आपल्या परिवाराचा त्याग केला, ज्यांनी आपल्या सत्तेचा त्याग केला, ज्यांनी आपल्या अर्थकारणाचा त्याग केला. आणि म्हणून 50 वर्ष टिकावं असं राजकारण आपण करतो. म्हणून पराभूत झाल्यानंतर देखील 900 कोटी रुपयाची साखळी योजनेला प्रशासकीय मान्यता आपण पुढच्या 15 दिवसामध्ये देणार आहोत. हे फक्त आपण करू शकतो. कुकडीमध्ये येणारं पाणी जे अवघ्या नारायण गव्हाणपर्यंत पोहोचतोच तर फक्त 600 क्युसेकवर होतं, ते या रुंदीकरणाचं काम झाल्यानंतर 900 क्युसेकवर येणार. म्हणजे यापुढे पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी भांडावं लागणार नाही. खोटं बोलायला आपल्याला जमत नाही. ज्यांना बोलायचं त्यांना परमेश्वर त्यांचं कल्याण करो. ज्यांना जे करायचंय त्यांनी ते करावं. फक्त माझी आपल्याला अपेक्षित एवढीच विनंती आहे की डोळे उघडायला शिक. आश्वासनांच्या भूलथापाला बळी पडू नका. पठारावर पाणी येणार, पठारावर पाणी येणार. 10 आमदार झाले या भाषणावर. आलं. ज्या गोष्टी वास्तविकतेमध्ये आहेत, दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलता येत नाही म्हणून माझा कार्यक्रम झाला, पण तरी सुद्धा मी तुमच्या पुढे ठामपणे येऊ का शकलो, कारण की एकही माणूस इथं उठून म्हणू शकत नाही की तुम्ही हा शब्द पूर्ण केला नाही, कारण की आपण कोणाला खोटं बोलून पडलो नाही. शांतपणे झोपू शकतो, कारण की जो शब्द दिला तो पूर्ण केला. आणि जे उर्वरित शब्द आहेत ते आता या पुढच्या 3 वर्षामध्ये मी पूर्ण करून दाखवणार. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जसा आपण दाते सरांना दिला, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला द्या. आमची जबाबदारी आहे आणि फक्त आम्हीच करू शकतो हे पण तुम्हाला सांगतो. फोटो काढणार नाही, व्हिडिओ काढणार नाही, झाडू लावणार नाही, पण पाणी तुम्हाला मीच देणार हे पण तुम्हाला मी सांगतो. हे सगळं आपल्याला कधी जमणार नाही. त्यामुळे आज अनेक नवे चेहरे या मंडपामध्ये विजू आपल्याला पाहायला मिळतात. बरेच लोक त्या मंडपामध्ये होते या अपेक्षेने की विधानसभेमध्ये काहीतरी होईल. पांडुरंग निश्चित केला पाहिजे. मला काही वाईटपणा वाटत नाही. मी तुम्हाला सांगतो, या मंडपामध्ये बसलेल्या 20% लोकांनी माझ्या विरोधात मतदान टाकलं. चॅलेंज लावून सांगतो. परत सत्ता आली तर काय करणार? अर्ज दिल्याशिवाय तर अर्ज घेणार एकच आता घडी. ज्याच्या मागे फिरलो त्याच्याकडे अर्ज देऊन उपयोग नाही, कारण की त्यालाच कोणी ऐकत नाही. सत्तेमुळे नेते बदलू नका. निष्ठा ठेवा. निष्ठा ठेवल्यावर राजकारण वाढत जातं. निष्ठा ठेवल्यावर सुसंस्कृत राजकारणी या तालुक्यामध्ये कायम राहील. सत्तेच्या मागे पळाल्यानंतर काम होतात. कोणी आलं तरी काम होणार आहे. पण मी काय एवढा मोठा नाही आणि मी कोणाला दोषही देणार नाही. ना कोणी माझ्या विरोधात काम केलं, मला त्याचं नाव लक्षात आहे. अनेक लोक स्वतःहून येतात माझ्याबद्दल, मला बोलतात दादा जे झालं गेलं ते विसरून जा. म्हटलं बरं झालं तू सांगितलं, तू विरोधात होता आज कळालं. त्यामुळे स्वतःहून स्वतःची कब्र खाजू नका.
माझा काहीच लक्षात राहत नाही. मी विसरून गेलोय. आपण नव्याने सुरुवात करू आणि नव्याने सुरुवात करत या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवत या तालुक्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सगळे मिळून, माननीय आमदार असतील, आमचे प्रत्येक या ठिकाणी असलेला कार्यकर्ता असेल, या सगळ्यांना मिळून आपण या ठिकाणी बरोबर घेऊन जाऊ.